ना विषय काय आहे याची कल्पना आहे आणि थोड्या वेळापूर्वी दिल्लीतून नेते संजय राऊतजी असतील, नेते अनिल भाऊ देसाईजी असतील, अरविंद भाई असतील, या सगळ्यांची पत्रकार परिषद नुकतीच संपन्न झालेली आहे। ज्या पद्धतीने मागच्या काही दिवसांच्या पासून काही चर्चा चालू होत्या आणि त्या चर्चेनंतर काही लोक एक वेगळा गट स्थापन करत आहेत किंवा त्यांनी पत्र दिले किंवा ते नॉट रिचेबल आहेत, अशा सगळ्या चर्चा चालू होत्या। या चर्चांच्या पार्श्वभूमीवर आपल्याला काही बोललं पाहिजे, काही भूमिका मांडली पाहिजे। पहिल्यांदा तर हे आम्ही स्पष्ट केलं पाहिजे की ज्या पद्धतीने भाजपाने एक मोडस ऑपरेंडसी ठरवली, एक पद्धत ठरवली की प्रत्येक प्रादेशिक पक्षामधले निम्मे किंवा निम्म्यापेक्षा जास्त लोक वेगळे करायचे, त्यांचा गट स्थापन करायचा, त्यातल्या एकाला नेता म्हणायचं, मग त्यांनी आम्हीच ओरिजिनल आहोत हे सांगायचं आणि मग त्यांनी भाजपला बाहेरून पाठिंबा द्यायचा। डिलिमिटेशनचं बिल नामंजूर झाल्यानंतर भाजपा एका अर्थाने सुडाने पेटलेली होती आणि सुडाने पेटलेल्या भाजपाने आपमधून राघव चड्डा आणि एक गट बाजूला केला, तृणमूल काँग्रेसमधले 20 लोक बाजूला केले। हे बाजूला करताना सगळ्या स्वायत्त यंत्रणा, साम दाम दंडभेद सगळं वापरलं गेलं। राजकारणाचा होता नव्हता सगळा स्तर संपवला गेला, सगळी लोकशाही सगळी संपवली गेली। परंतु जे लोक म्हणतात की पक्ष नेतृत्व, मी जरा पक्ष नेतृत्वाच्या संबंधाने अधिकची मांडणी केली पाहिजे की कुठल्या पक्ष नेतृत्वावर आपण टीका कराल। पत्रकार असतील, राजकीय विश्लेषक असतील, भाजपचे किंवा शिंदेचे बोलघेवडे बार्किंग ब्रिगेड मधले प्रवक्ते असतील, ज्यांना पक्ष नेतृत्वावर टीका करावीशी वाटते, त्याच्यातल्या एकाने उत्तर द्यावं की मग ममता बॅनर्जींची चूक काय होती, अरविंद केजरीवालांची चूक काय होती, आदरणीय शरद पवार साहेबांची चूक काय होती। तर याच्यातल्या चूक कोणाचीच नव्हती। या प्रत्येकाची चूक असलीच तर ती एवढीच की प्रत्येक जण आपापली प्रादेशिक अस्मिता जपत आपापल्या प्रदेशातल्या महत्वाच्या मुद्द्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा आणि त्यावर चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न करत होते। त्यामुळे ज्यांना स्वार्थ नडलाय आणि ज्याची अनेक कारणं आहेत, कारण शिंदे असतील किंवा भाजपाचे अनेक लोक असतील जे जाहीर सभांमधनं रोज बोलतायत की आमच्याकडे आलात तर तुम्हाला फंडची आम्ही कमी पडू देणार नाही, आम्ही सगळ्या प्रकारचे निधी तुम्हाला उपलब्ध करून देऊ। या सगळ्या लोकांनी एकीकडे आर्थिक कोंडी करायची, दुसरीकडे सगळ्या स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर करायचा, तिसरीकडे काही त्यांच्या महत्वाकांक्षा जागवायच्या आणि मग ज्यांना पॉलिटिकल सर्व्हाइव्ह व्हायचं आहे अशा लोकांनी काही निर्णय घ्यायचं ठरवलं। कालपासून एक फार मोठी काय म्हणता येईल त्याला एक संभ्रम चालू होता की ओमराजे कुठे आहेत, ओमराजे कुठे आहेत। ओमराजे निंबाळकरांच्या संबंधाने आम्हाला सगळ्यांना असं वाटत होतं की ते हलणार नाही, कारण यातल्या प्रत्येकाने, राऊत साहेबांनी सांगितलं, आम्ही त्याचे साक्षीदार आहोत की कुणी आई भवानीची शपथ घेतली, कुणी कुटुंबातल्या सदस्यांची शपथ घेतली। आता जे देवाची शपथ घेऊन देवालाही सोडत नाहीत, ज्या कुटुंब आपल्या सगळं काही असतं आपल्यासाठी, त्या कुटुंबातल्या आपल्या पोराबाळांची शपथ घेऊन त्यांची पर्वा करत नाहीत, ते पक्ष नेतृत्वाची पर्वा करतील अशी अपेक्षा करणं चूक आहे। परंतु काल रात्री 10:30 वाजता पुण्यात एक चार्टर आलं, ज्या चार्टरला तानाजी सावंत लीड करत होते। तानाजी सावंतांच्या सोबत अजून काही लोक होती, यामध्ये नानासाहेब पाटील, मी चार्टर मधल्या लोकांची नावं सांगतेय, नानासाहेब पाटील, अमित क्षीरसागर, जयराजे निंबाळकर आणि ओमराजे निंबाळकर हे तानाजी सावंत यांच्या समवेत दिल्लीला गेले। खरं तर या सगळ्या लोकांचं दिल्लीला जाणं हे अचानक नव्हतंच। मुळात 10 तारखेला दिल्लीला एनडीएची एक महत्वाची बैठक झाली। 10 तारखेला एनडीएची जी पंतप्रधान मोदींनी बैठक घेतली, त्या बैठकीनंतर दिल्लीच्या हॉटेल ताज मानसिंगला या सगळ्या लोकांची बैठक एकत्रितपणे झाली। या बैठकीत आता ज्यांनी गट स्थापनेचा वगैरे दावा आणि या सगळ्या बातम्या येत आहेत, हे सगळे लोक त्या बैठकीला उपस्थित होते। ओमराजेंच्या एका महत्वाच्या केसचा निकाल आहे, निकाल 20 तारखेला येणार आहे।
निकालावर का बरं हे सगळं अवलंबून असावं? निकालामध्ये असा काही शब्द दिलाय का? कदाचित निकालामध्ये अशी काही आश्वस्तता आहे का की आम्ही तुमचा पारंपरिक राजकीय विरोधक, तुमची कायमची डोकेदुखी संपवून टाकू, तुम्हाला तुमचा राजरस्ता मोकळा असेल, असा काही शब्द मिळालेला आहे का? नागेश पाटील आष्टीकर बद्दल मी बोलावं तेवढं थोडं आहे, कारण नागेश पाटील आष्टीकर त्यांना असं वाटतं की ते सगळ्यात मोठे तिस्मार खान आहेत. परंतु नागेश पाटील आष्टीकरांच्या गेल्या 2 महिन्यांपासून चाललेल्या जेवणावळी असतील, बैठका असतील, या सगळ्यांच्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचत होत्या. मी दिल्लीत नसले तरी दिल्लीत तुमचे 500 असतील, आमचे 50 तरी असतील. त्यामुळे तुमची जेवणावळी कुठे झाल्या, तुमच्या बैठका कुठे झाल्या, या सगळ्या टीमचे मुख्य कॅप्टन संजय देशमुख आणि या सगळ्या टीमचे व्हाईस कॅप्टन नागेश पाटील आष्टीकर. ज्या आष्टीकरांनी परवा दिवशी सुद्धा रात्री फोन केला संध्याकाळी 7 वाजता आणि मला असं सांगितलं की ताई, नांदेडमध्ये लोहबंदेंच्या घरातली 2 मतं आहेत, तुमचे आणि लोहबंदेंचे संबंध चांगले आहेत, तुम्ही तेवढं त्यांना सांगा की रेखाताई लोहबंदेचं मत माझ्या पोराला मिळालं पाहिजे, माझं पोरग विधान परिषदेला उभं आहे. सगळं काही समजून उमजून सुद्धा मी नागेश पाटलांचं बोलणं ऐकत होते, कारण नागेश पाटील चक्क लोकांना वेड समजून वेड्यात काढण्याचा प्रयत्न करतायत. त्यांना असं वाटत होतं की ते ओव्हर स्मार्ट आहेत, पण ही सगळी गोष्ट आम्हाला कळत होती. विशेष काल सकाळी नागेश पाटलांनी पक्ष नेतृत्वाला फोन केला. पक्ष नेतृत्वाला सांगितलं की सुषमाताईंना कृपया आपण सांगा की नांदेडला स्थानिक स्वराज्य संस्थांची जी 2-3 मतं आहेत ती त्यांनी तिथे फोन करावा. जे लोक म्हणतात की पक्ष नेतृत्व संपर्कात नव्हतं, तर मग पक्ष नेतृत्वाने तातडीने मला फोन कसा केला? नागेश पाटलांच्या संपर्कात एवढं सगळं होऊन नागेश पाटील आपल्याशी बेईमानी करणार आहेत हे माहीत असून सुद्धा पक्ष नेतृत्वाने नागेश पाटलांना शब्द दिला की हो, मी सुषमाताईंशी बोलतो. पक्ष नेतृत्वाने मला फोन केला, सांगितलं की ताई नांदेडमध्ये फोन करा. मला हे सगळं समजत होतं, तरीही माझ्या नेतृत्वाला मी किती दुखवायचं, माझ्या नेतृत्वाला अजून मी किती वेदना द्यायच्या, हे समजून उमजून मी त्यांच्याशी काहीही न बोलता म्हटलं, सर होय मी बोलते, मी सांगते सर त्यांना. विशेष काल संध्याकाळी 7:15 वाजता पुन्हा एकदा नागेश पाटलांचा फोन आला पक्ष नेतृत्वाला, साहेब तेवढं तुम्ही फोन केला ना, म्हणजे किती किती ओव्हर स्मार्टनेस दाखवावा, त्याला काही लिमिट? म्हणजे जे लोक म्हणतात की पक्ष नेतृत्वाचा संपर्क वगैरे, अरे दादा हो, सगळ्यांचा संपर्क होता, पण जर इतका जर गोड बोलून जर लोक शांतीत क्रांती करत असतील, ह्याला क्रांती म्हणत नाहीत, याला चापलुसी म्हणतात. नागेश पाटलांचे काही आडाखे असतील, संजय देशमुखांचे आडाखे तर अगदी खूप बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हटल्यासारखे ते आधीपासून कळत होते. आणि या सगळ्यांनी साईबाबाची शपथ घेणारा गृहस्थ, जिकडे गुलाल तिकडे चांग भलं, कार्यक्रम यशस्वी झाला तर सगळ्यात पहिला मी 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 म्हणणार, कार्यक्रम जर यशस्वी नाही झाला तर मी नव्हतोच असे म्हणून बाजूला होणार, अशा पद्धतीचा साईबाबाची शपथ घेणारा तो प्राणी. हे सगळेच लोक, या सगळ्या लोकांच्या हालचालींवर आम्ही 2 महिन्यांपासून बारीक लक्ष ठेवून होतो. कदाचित संजय देशमुखांना राज्यमंत्री पद खुणावत आहे का? संजय दिना काय, म्हणजे एसआरएचे खूप सारे मुंबईत प्रकल्प चालू आहेत, नेमकं कुणाचे काय ते अजून कळायचं बाकी आहे. परंतु कुणाच्या मनात काय आहे, अंदर क्या है बाहर क्या है, सब पब्लिक जानती है. पण या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांना मी आवर्जून सांगितलं पाहिजे की यावेळेचं केलेलं मतदान हे नव्या नावासकट, नव्या चिन्हासकटचं मतदान होतं. ते धनुष्यबाणावरचं मतदान नव्हतं. या मतदानामध्ये शिंदे किंवा शिंदेचे सहकारी नव्हते. या मतदानाच्या वेळेला फडणवीस, भाजपा किंवा त्यांच्या कुठल्याही स्वायत्त यंत्रणा मदतीला नव्हत्या किंवा अजून कोणीच नव्हतं. हे मतदान आम्ही आमच्या ताकदीवर घेतलेलं मतदान होतं. हे मतदान शिवसैनिकांचं मतदान होतं. शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी करून 9 खासदार आणि 20 आमदार निवडून आणलेले. त्यामुळे शिवसैनिकांना पूर्ण अधिकार आहे
या लोकप्रतिनिधींच्या घरात घुसून त्यांना जाब विचारायचा. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.